शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. कापसाला पुन्हा मोठी तेजी. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात जबरदस्त वाढ. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कापूस दिला की अजून ठेवलेला आहे ते सुद्धा कमेंट करा. सुरुवात करतो मित्रांनो, पुढे पावती सुद्धा दाखवणारे व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, एकदा सुरुवात करतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ताज्या बातमीने. मित्रांनो, संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठणच्या बाजारपेठेत कापसाला अच्छे दिन. 8,000चा टप्पा पार. आवक घटल्याने भाव वधारले. सीसीआय केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडे धाव. शेतकरी मित्रांनो, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे संकटात सापडलेल्या पैठण तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हंगामाच्या अखेरीस काही सिद्धीला सदा एक चित्र निर्माण झाले आहे. सध्या बाजारात कपाशीची आवक घटल्याने मागणी वाढली असून खासगी व्यापाऱ्याकडून कापसाला प्रति क्विंटल 8,000 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मागील खरीप हंगामात सुरुवातीला अनुकूल पाऊस झाल्याने कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकाचे अतोनात नुकसान केले. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कपाशीचे उत्पादन टिकवून ठेवले. शासकीय स्तरावर सीसीआय मार्फत पाचोड आणि बालानगर येथे खरेदी केंद्र सुरू झाली होती, जिथे 8,150 रुपये दर मिळत होता. मित्रांनो, जवळपास 1.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे म्हणाले, तालुक्यात 10,301 शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,209 शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली असून 15 मार्चपर्यंत 1,45,652 क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. उर्वरित काही प्रकरणे कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहे. मित्रांनो, ही खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सभापती राजू भोमरे व उपसभापती राम एरंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. मात्र सध्या बहुतांश शेतकऱ्याकडील कापूस विकून संपल्याने या वाढीव दराचा नेमका फायदा कोणाला होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मित्रांनो, 15 मार्चपासून पाचोड आणि बालानगर येथील सीसीआय मार्फत चालवली जात असलेली कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आलेली आहे. वळूया मित्रांनो आता ताज्या कापसाच्या भावाकडे. पहिली बाजार समिती पुलगाव मध्यम स्टेपल 8,805 रुपये जास्तीत जास्त कापसाला भाव गेला. नरखेड ते नंबर 1 जातीचा कापूस 7,950 रुपये. वरोरा शेगाव मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,200 रुपये. वर्धा मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,400 रुपये. त्याच्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,700 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,020 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,300 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,600 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 8,920 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,300 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,700 रुपये. त्यानंतर सेलू जास्तीत जास्त 8,711 रुपये. त्यानंतर सावनेर 7,900 रुपये. त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 8,300 रुपये. त्यानंतर धारूर बीड खाजगी बाजार 8,310 रुपये. सेलू परभणी खाजगी बाजार 8,715 रुपये. पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजार 8,400 रुपये. सर्वात जास्त भाव 8,885 अकोटाकोला. पावती तुम्ही बघताय. दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल आत्ताच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.